राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा 2025चा वाटप चालू झाला असून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। उर्वरित राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटणार, ज्यामुळे या ठिकाणी नसेल तर आता पूर्णपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकारने या ठिकाणी टाकायचा निर्णय घेतला आहे। आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा डीबीटीच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना 2025चा लाभ देखील या ठिकाणी मिळणार आहे। डीबीटीचं बटन राज्य सरकारने दाबून ठेवलं असून आता 24 ते 48 घंट्याच्या आत तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार। आता जितका उर्वरित राहिला होता तो पूर्णपणे पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी देखील जमा केला जाणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यामध्ये हा उर्वरित पीक विमा योजनेचा रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडणार। तर चला बघूया काय आलेलं आहे जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। जी आर बघण्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राइब जे शेतकरी करतील त्यांना रोजच्या रोज बातम्या आणि अशाच ठळक न्यूज या ठिकाणी बघायला मिळेल। तर चला बघूया अपडेट आणि अपडेटमध्ये काय आलेलं आहे संपूर्ण माहिती बघायला बघू। आता कोणतीही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो, आता तुमची काळजी पूर्णपणे संपण्यात या ठिकाणी आली असेल। जे शेतकरी चिंता करत होते की पीक विमा योजनेची रक्कम कधी मिळणार आहे की नाही मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असेल, अशी चिंता शेतकऱ्यांची असेल तर त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता चिंता करू नका, डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, त्यामुळे चिंता करू नका। आता सर्वात आधी आपण पीक विम्याचे पैसे कोठे या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहे ते एकदा बघूया। त्यानंतर आपण अनुदान पीक विमा भरपाई बघूया कधी करणार आहे, कारण की हे पैसे आता 36 जिल्ह्यामध्ये व या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या 52 तालुक्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार असणार आहे। 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये व या 52 तालुक्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरण चालू होणार आहे। जर तुम्ही या 52 तालुक्यामध्ये किंवा तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसा या ठिकाणी आजपासून हस्तांतरणाला सुरुवात या ठिकाणी झाली आहे। जर तुम्ही या 52 तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता या 52 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता थेट रक्कम पीक विम्याचा उर्वरित रक्कम या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आजपासून त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या 92 तालुक्यामध्ये राहत असाल, या 92 तालुक्याचे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या 92 तालुक्यापैकी कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी वर्ग केली जाणार असून तुम्हाला आजपासून मोठा दिलासा मिळण्यास सुरुवात होणार। या 52 तालुक्यामधील शेतकऱ्यांना आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा दिसणार। बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हळूहळू दुपारनंतर पैसा जमा या ठिकाणी व्हायला सुरुवात होईल। उर्वरित या 52 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना 2 दिवसाच्या आत म्हणजेच 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये त्यांनाच पैसा जमा दिसेल। जर तुम्ही या 52 तालुक्यापैकी कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता 36 पैकी फक्त 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळणार। त्यामुळे जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 15 जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळणार, नाही तर तुम्हाला समोरच्या टप्प्यामध्ये म्हणजेच तुम्हाला 15 ते 20 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार, ती म्हणजे 15 ते 20 दिवसाची। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं, या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला तरच तुम्हाला रक्कम मिळणार, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी मिळणार। आता जिल्हे तर पूर्णपणे 36 आहे, तर या 15 जिल्ह्यामध्ये का, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का, बाकी उर्वरित जे राहतील 17 ते 18 जिल्हे, जे 20 ते 22 जिल्हे राहतील त्या 20 ते 22 जिल्ह्याचं काय होणार आणि त्या शेतकऱ्यांचं काय होणार? या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच का पैसे हस्तांतरित केले जाणार नाही आणि त्यांना का उशिरा दिले जाणार आहे? आता एक समजून घ्या, जर पूर्णपणे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना पैसा टाकायचं ठरलं तर पैसा टाकणं पूर्णपणे महाराष्ट्राला शक्य नाही, कारण की पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे टाकायला खूप मोठा या ठिकाणी निधी लागेल। त्यामुळे राज्य सरकारने एक नियोजन केलं। ते नियोजन असं केलेलं आहे की या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी हप्ता वाटप केला जाणार आणि जे उर्वरित जे 17 ते 20 जिल्हे राहतील उर्वरित पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 20 ते 22 दिवसाच्या नंतर दिले जाणार, पण जो प्रथम पहिला टप्पा असणार आहे या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी जमा
होणार, तर ती जमा किती होणार, आता ती होणार आहे तुम्हाला सांगतो, ती होणार आहे तुमची 18,800 रुपये। आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,800 रुपये या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात होईल। पूर्णपणे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। जर तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या 15 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये दुपारनंतर पैसा जमा होईल आणि 24 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे निधी या ठिकाणी वितरित केला जाईल। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी दिसेल। तुम्हाला 24 घंटा लागू शकतात किंवा 48 तास सुद्धा लागू शकतात, कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं जे बटन आहे ते डीबीटीचं बटन आत्ताच दाबून ठेवलं आणि डीबीटीचं बटन दाबल्याच्या नंतर 24 ते 48 तासाच्या आत पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरणाला सुरुवात होते। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला आज पैसा आला नाही, तर तुम्हाला उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा दिसेल। बऱ्यापैकी शेतकऱ्यांना उशीर होतो, लेट पैसा येतो आणि ते चिंतात पडतात। त्यामुळे जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील तुम्ही जर या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर तुम्हाला आज पैसा आला तर घाबरू नका। तुम्हाला 24 ते 48 तासाच्या आत कधी पण पैसा मिळेल। पैसा हळूहळू हस्तांतरित होईल। त्यामुळे जर तुम्हाला आज पैसा आला नाही, तर तुम्हाला उद्या येऊ शकतो किंवा परवा येऊ शकतो, पण या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार आहे, जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर चला बघूया यादी तुमच्या समोर या ठिकाणी मांडू। कोणत्या आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। तर त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्यासाठी आता मोठा दिलासा मिळाला, कारण की आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, ती म्हणजे 18,800 रुपये। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। तर समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा बीड। जर तुमची बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या बीड जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी टाकण्यात आलं असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम थेट जमा केली जाणार। तर समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, तर तुम्हाला पण आता रक्कम या ठिकाणी दिली जाणार। तुमच्या पण खात्यामध्ये आता थेट रक्कम 18,800 रुपये पडणार। जर आता तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, तरी तुमच्या पण खात्यामध्ये आता रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुम्हाला पण आता 18,800 रुपये या ठिकाणी पडणार आहे। तर समोरचा जिल्हा असणार आहे अहिल्यादेवीनगरमध्ये जर तुम्ही राहत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये पण 8,800 रुपये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा। जर तुम्ही अहिल्यादेवीनगरमध्ये राहत असाल आणि तिथे राहून शेती करत असाल, तर तुमच्या पण खात्यामध्ये तुम्हाला आज दुपारनंतर या 24 ते 48 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला हा पैसा या ठिकाणी जमा दिसेल। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्या पण खात्यामध्ये थेट 18,800 रुपये या ठिकाणी जमा दिसणार। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही छत्तीसगड जिल्ह्यातील शेतकरी असाल, छत्तीसगड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, तर तुमच्यासाठी पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम थेट जमा केली जाणार। आता समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण रक्कम दिली जाणार। नांदेड जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील टाकण्यात आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। पुणे, जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, पुणे जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल, तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये डायरेक्ट 18,800 रुपये टाकण्यात येणार। पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा समोरचा या ठिकाणी आपला समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 18,800 रुपये देखील या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला पण आनंद होणार, तुम्हाला पण आनंदाचा क्षण येणार। तुमच्या पण खात्यामध्ये 18,800 रुपये या ठिकाणी देखील टाकण्यात येणार आहे। तर चला, जर तुमच्या
डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं. आता मी तुम्हाला या जे 15 जिल्हे सांगितले या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे आणि तुम्हाला पैसा मिळणार आहे की नाही मिळणार. म्हणजे आजपासून तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, तुमच्या जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पैसा देखील आज मिळणार आहे की त्यांना 20 ते 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमचा जिल्हा नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, या 36 पैकी 15 जिल्ह्यामध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तर तुमच्या डोक्यामध्ये पण असा प्रश्न असेल की तुम्हाला पैसा आजपासून मिळणार की तुम्हाला पैसा या ठिकाणी 25 ते 20 दिवसामध्ये मिळणार. तर असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर केला जाईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर